चांदईवरून आदरणीय कैलास कोळंबे दादा यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. टीम चांदई आणि टीम मार्केवाडीला कैलास कोळंबे दादांच्या शुभेच्छा. जाऊया ऑन गोईंग मॅच. 51चं टार्गेट. मोठी लढाई येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती तेच तर्रार. आतिश कोळंबेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल समालोचन कक्षाच्या वरून पाठवलाय चेंडू. तोडफोड. गाडी तोडणारा गाडी फोडणारा फलंदाज संदीप मार्केचा हा षटकार. येस. या ठिकाणी संजयजी काळे दादा आपण या ठिकाणी करावा. मॅच सुरू झालेली आणि पहिला मोठा षटकार होता आतिश कोळंबेच्या विरोधात. यावेळेस मिडॉनला चेंडू हातात आला नाही. मिसफील्ड झाली. धडपडतोय चेंडू पकडण्यासाठी, तडफडतोय आणि एक विकेट येता राहिली. टीम श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडीची. यस कॅमेरामॅन, कॅमेरा जस्ट टर्न करा फक्त. हिरामनजी लोभी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. धन्यवाद हिरामनजी लोभी दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. समोर खेळलेत खेळाडू आहेत. ऋतिक कोळंबे शरीराचा वापर. सिंगल इथून मिळेल. ही लढाई तुम्हाला शेवटपर्यंत अशी कट टू कट फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. कारण फिल्डिंग करतोय मोहनजी दस साहेबांचा शिवशंभो चांदई. तर बॅटिंग करतो स्वप्नील शेठ कांबरी यांचा श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी. आतिशचा हा चेंडू वेग चांगला आहे. चौथा चेंडू डॉट आला. 4 बॉलमध्ये स्कोर आहे तो 7 धावा. 51 चेस करायच्या. प्रति षटकामध्ये 10 धावा इथून राखाव्या लागणार आहेत. ते मात्र श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडीला तेज तर्रार आतिश कोळंबेच्या गोलंदाजीला फेस करणं हे पहिल्या षटकामध्ये चॅलेंजिंग. आणि विकेट गोज डाऊन. विशालला इथून परतावा लागेल. फलंदाज बाद. विकेट आली. मोठी विकेट आहे. विशाल यावर्षी इन फॉर्म बॅटर आहे आणि त्याची विकेट टीम शिवशंभो चांदईसाठी अत्यंत मोलाची, अत्यंत महत्त्वाची विकेट. आणि आतिश कोळंबेने इथून हा झटका दिलाय टीम श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी टीमला. या 2 संघामधील हा सामना खरं तर प्रेक्षकांमध्ये या मॅचची चर्चा भरपूर आहे की चांदई संघ या मैदानावरती इथून मार्केवाडी सारख्या संघाला इथून पराभवाचा धक्का देणार का. कारण मार्केवाडी संघ जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत एका चांगल्या चेसिंगसाठी त्यांची बाजू थोडी स्ट्रॉंग आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी शिवशंभो चांदई संघाचे पॅकर मोहन दस साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं आता किती विकेट इथून कमावणार गोलंदाज. कारण 51चं टार्गेट घेऊन 5 चेंडूमध्ये मार्केवाडीचा स्कोर आहे. धावस फलकावरती धावा 7. तडाखेबंद सुरुवात षटकाराने सुरुवात झाली होती. मग त्यानंतरच्या 4 बॉलवरती पुनरागमन किती भारी राहिलं आतिश कोळंबेचं. अवघी 1 धाव त्याने मागच्या 4 बॉलमध्ये खर्च केलेली आहे. आणि आता मार्केवाडीचा बायकर मॅन जीवन भगत मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल. अंतिम बॉल. समालोचन कक्षामध्ये दुसरा षटकार. आधी गाडी तोडली होती, आता पुन्हा दुसरी गाडी फोडली या षटकाराने. ज्यांनी समालोचन कक्षाच्या मागे गाड्या पार केल्यात ना त्यांनी आपल्या गाड्यांची काळजी घ्या. कारण मार्केवाडीचे हे फलंदाज जे काही हातोडा शॉट खेळत आहेत ना, 2 गाड्या आतापर्यंत फोडल्या म्हणजे थोडासा क्रॅश आलेला आहे. त्यामुळे मोठा क्रॅश येऊ शकतो. आणि आदरणीय राजन विरळे साहेबांचं आगमन या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण बघू शकाल. कॅमेरामॅन ओव्हर संपली की आपण स्टेजवर बसलेल्या पाहुण्यांकडे देखील एकदा कॅमेरा झूम करा, जिथे आपल्या सर्व पाहुण्यांना स्क्रीनवरती दाखवता येईल. राजनजी विरळे साहेब अत्यंत शांत
स्वभावाचे आणि त्याचबरोबर मन मिळवू स्वभावाचे सुनीलजी घोडविंदर साहेब, संजयजी कराळे साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र राजनजी विर्ले साहेबांचं मनपूर्वक स्वागत. विर्ले साहेब आले आणि षटकारांना सुरुवात झाली, कारण व्यक्तिमत्व इतकं भारत असतंय की फलंदाजांची देखील तोडफोड बॅटिंग इथं सुरू झाली आणि स्कोर पोहोचला पहिल्या ओव्हरमध्ये धावा 13. येणारे चेंडू 24, जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या मात्र 38. वाह, खतरनाक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेटला बाहुबली फलंदाज ठोकतोय सिक्सर. संदीप मार्के इज ऑन फायर नाऊ. हा मार्केवाडीचा नामदेव त्याने ठोकलाय षटकार. चेंडू येतोय बघा, चेक करा. बॅटिंगसाठी फलंदाजांकडे चेंडू द्या. खतरनाक बॅटिंग आज. खरं तर भाकरीचा पाडा क्रीडांगणावरती सुनीलजी घोडविंदर साहेबांच्या वाढदिवसाला इथून 1 तास 20 मिनिटाचा कालावधी आहे आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खरं तर मार्केवाडीचे फलंदाज काय शॉट खेळतायत. जसा चेंडू येतोय तसा बाउंड्री पलीकडे त्या वेगाने जातोय. म्हणजे मोहन धस साहेबांच्या शिवशंभो चांदई संघाला आता या फलंदाजांना थांबवावंच लागणार आहे, कारण स्कोर या षटकाराने पोहोचलाय धावा 19. चेंडू आणखी द्या. आणि आमच्या व्हॉलेंटियर मित्रांचं मी कौतुक करेल. जांताराजा पिंपलोली संघाचे हे सर्व व्हॉलेंटियर, त्याचबरोबर सायली 11 महालक्ष्मी तळवडे आणि तळवडे वाडी संघाचे हे व्हॉलेंटियर. खरं तर नदीत गेलेला चेंडू म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये गेलेला चेंडू देखील रात्रीमध्ये पकडण्याची, म्हणजे जसा ऋतिक रोशन क्रिश मूवीमध्ये हात घालून मासा पकडतो तसे आमचे व्हॉलेंटियर चेंडू घेऊन येतात. त्या सर्व व्हॉलेंटियरचे मनापासून कौतुक. गोलंदाज तयार. मोठी मॅच, मोठी लढाई. संदीपचा हा फटका कव्हरमधून चेंडू ट्रॅव्हल होतो, एक्स्ट्रा कव्हरपर्यंत चेंडू फेक झाली. आता खरं तर या सिंगलने स्ट्राईक रोटेट देखील झाली. स्ट्राईक रोटेट होणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण एकटा संदीप देखील किती गाड्या फोडणार असे त्याने षटकार मारलेत. जीवनलाही त्या संधी देण्याचा प्रयत्न आहे, पण ऋतिक कोळंब्याचा परफॉर्मन्स विसरून चालणार नाही, कारण जो स्पेल त्याने टाकलाय जबरदस्त. त्याच्या विरोधात मार्केवाडीचा बायकर मॅन आणि त्याचा टॉवरच्या वरून ठोकलेला हा षटकार. तिकडे सुद्धा एखाद्या गाडीला दुखापत झाली असेल. गाड्या जरी निर्जीव असतील तरी कदाचित हे शॉट संघाला एक मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अंतर कापायचं आहे आणि अंतर कापण्यासाठी मोठे मोठे शॉट. सध्या धावफलकावरती स्कोर आहे धावसंख्या 26. 3 बॉल 26 धावा झालेले आहेत. ऋतिक कोळंबेला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आता 21 चेंडू 25 धावांची गरज आहे. फटका या ठिकाणी कॅचची संधी आहे. विकेट इथून आउट होतीये. फलंदाज इथून बाद. या दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. राजनजी विरळे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. आणि पुढील होणारा सामना श्री 11 गुंडगे संघाचे कर्णधार. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी या, कारण स्वर्गीय आर्यन स्मृती 11 दामोदर संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. घोडविंदर साहेब देखील आतुरतेने वाट पाहतात. पण घोडविंदर साहेब, आता क्रिकेट स्पर्धेमध्ये आयोजकांनी असं ठरवलं पाहिजे की जर का एखादा कॅप्टन वेळेवरती आला नाही ना, तर समोरच्या कॅप्टनला बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा चॉईस मात्र आता दिला पाहिजे. आणि कदाचित येणाऱ्या पुढील वर्षी आयोजक तसा निर्णय घेतील देखील. श्री 11 गुंडगेचे कर्णधार, प्लीज आपण रिपोर्टिंग करा, कारण सातत्याने सूचना आपल्याला करायला लागतात आणि आयोजकांनाही खरं तर टाईम मॅनेज करायचा असतो. मध्ये पाहुण्यांचा सत्कार, एकीकडे मॅच, त्यामुळे वेळेवरती टॉस हा खरं तर होणं फार गरजेचं आहे. तर गुंडगे टीमचे कर्णधार, लवकर आपण या जाऊया मॅचकडे, जिथे मात्र आता मोहन धस साहेबांच्या शिवशंभो चांदईने पलटवार केला ऋतिक कोळंबेने. विकेट कमावली. आता मार्केवाडीकरांचा लाडका फलंदाज नामदेव मार्के. नामदेवचा फटका उंच हवेत. जजमेंट चुकलं आणि कॅच जमिनीला दान. चेंडू देखील बाउंड्रीच्या दिशेने आणि फिल्डिंग झाली. या दरम्यान 3 धावा इथून मिळाल्या.
हाती आलेली संधी गमावली टीम शिवशंभो चांदईने. नामदेव सारख्या फलंदाजाला इथून जीवनदान दिलं. नामदेव हा खरं तर तेवढा सोपा फलंदाज नाही आहे. नामदेव मार्केने इतकं क्रिकेट खेळलंय की मला त्याच्या कारकिर्दीमधली एकमेव मॅच आठवते जिथे भिवंडी परिसरातील कानपोली हा संघ आला होता. थोडी गरमागरमी झाली मॅचमध्ये. नामदेव मार्केने चॅलेंज दिलं होतं की कानपोली संघाला मी हरवणार म्हणजे हरवणार, आणि त्या अंजपच्या मैदानावरती कानपोली संघाला फायनलमध्ये पराभूत केलं होतं. चॅलेंज देऊन पराभूत केलं होतं ते नामदेव मार्केने. इथून मात्र विकेट येता येता पुन्हा एकदा राहिली. सिंगलने स्कोर पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. धावा झाल्या 30. 18 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 21. खरं तर त्या स्पर्धेची कहाणी अशी की ऐन मोक्याच्या वेळी अंजपच्या मैदानावरती पाऊस आला. त्यानंतर लाईव्ह बंद झालं. आम्हाला सर्व सिस्टीम बंद करावी लागली आणि त्यानंतर कानपोली संघाला ज्या पद्धतीने थोडी गरमागरमी, क्रिकेट म्हटलं की थोडी 19-20 होतच राहणार. पण नामदेवने भर मैदानात विपक्षी टीमच्या खेळाडूला चॅलेंज दिलं आणि मॅच लगेच सुरू झाली. आणि त्या मॅचमध्ये ज्यावेळी विजय मिळवला मार्केवाडीने, नामदेव मार्केने पूर्ण क्रीडांगणाला फेरी मारली. कारण तो जल्लोष काही वेगळा होता, ती मॅच काही वेगळी होती. कारण विपक्षी टीमला चॅलेंज देऊन हरवणं, तालुक्या बाहेरील टीमला हरवणं, हे काम नामदेव मार्केने केलं होतं. आणि वावललीची स्पर्धा आपल्याला विसरून चालणार नाही. तिथे नामदेव मार्के हा बाईकचा मानकरी ठरला होता आणि जीवन भगत हा गारपोलीच्या स्पर्धेमध्ये बाईकचा मानकरी ठरला. म्हणजे 2 बायकरमॅन या संघाकडे आहेत. तर दुसरीकडे शिवशंभो चांदईकडे बॉलिंग अटॅक चांगलं आहे, पण आता त्या बॉलिंग अटॅकला पेश करण्याची खरी गरज आहे. मोहनजी धस साहेबांना अजूनही विश्वास आहे की आमचा संघ 18 बॉल 21 धावसंख्या वाचवण्यासाठी तो पलटवार करेल आणि तो पलटवार त्यांना आता दाखवावा लागेल. हे संपूर्ण तमाम क्रीडा रसिक चांदई टीमचा पलटवार पाहण्यासाठी आहेत आणि धमक आहे. या संघामध्ये देखील ती धमक आहे, कारण चांदईचा क्रिकेट म्हणजे कर्जतचा खरं हा पारंपरिक संघ आहे. पहिलाच बॉल, खडे 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 शॉट, सीमा पार सिक्सर. हे तोफेचे गोळे जसे येतात ना तसे हे षटकार थांबवावे लागतील, कारण हे षटकार जर थांबले नाहीत तर सामना आता थोडा कठीण होऊन बसलाय शिवशंभो चांदईसाठी. कारण मार्केवाडी संघाने आतापर्यंत ज्या धावा केल्यात ना स्कोर कार्डवरती 36, या 36 मध्ये 5 षटकार आहेत. म्हणजे 30 धावा या फक्त सिक्सरच्या आहेत. ते सिक्सर म्हणजे हे खेळाडू हार्ड हिटर नव्हे तर सर्व सिक्सर मॅन आहेत. 36 झालेले आहेत. अजूनही धावा करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. फक्त 15 शॉट या ठिकाणी एकच धाव इथून मिळली जाईल. स्ट्रोक सिलेक्शन किती भारी आहे बघा, आणि बॅटची मुवमेंट किती आहे, पॉवर किती जनरेट करता येते फलंदाज नामदेव मार्के आणि त्याचबरोबर संदीप मार्के. संदीप जेव्हा जेव्हा खेळतो ना, मी बऱ्याचदा पाहिलं, जेव्हा जेव्हा मी समालोचन करत असतो, संदीपच्या बॅटला एक वेगळीच धार असते आणि ती आजही मैदानाच्या आतमध्ये ती धार तो इथे पेश करतो. आणि आता नामदेवची बारी आहे. समोर येतो मात्र उमाजी धुळे. 3रा बॉल उमाजीचा हा चेंडू खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. राजगोरे वेगवान कलेक्शन आणि फेक देखील झाली. सिंगल आली. सामना अजूनही आपण म्हणू शकत नाही की मार्केवाडी संघ विजयावरती दावा ठोकतोय. शिवशंभो चांदई देखील तेवढ्याच अंतरावरती आहे, कारण जिंकणारे चेंडू येते मात्र टोटल 15 धावा पाहिजेत ते मात्र 13. 15-13चं इक्वेशन आहे. होऊ शकतो काया पालट मॅच मध्ये होऊ शकतो. फटका संदीप मार्केचा. या ठिकाणी थोडी मिसफील झाली. या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. राजनजी विरले साहेबांच्या शुभाचे नाणेफेक या ठिकाणी आपण करू. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण चला. सूरज एकाने त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहा. श्री 11 गुंडगे आणि त्यांच्या विपक्षात स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोते. यस कॅप्टन, टॉस तिथे होईल. शॉट संदीप मार्केचा. मोठी संधी. कॅच होईल का? पकडली कॅच. आता मॅच मध्ये नवा ट्विस्ट, नवा टर्न, आणि आता जो संदीप विजयाचा दावेदार जवळपास संघ ठरेल असं वाटतंय त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. आता पुन्हा एक संभ्रम निर्माण झालाय की आता शिवशंभो चांदई आदिरा 11 मार्केवाडी संघाला इथून पुन्हा रस्सी खेच प्रमाणे बॅकफूटवर घेऊन येणार का? आणि श्री 11 गुंडगे टीम कर्णधार टॉस इथून
धामोते टीमने जिंकलाय. कल्पेश डिसिजन फिल्डिंग करण्याचा. या श्री11 गुंडगे संघाची बॅटिंग असेल. आकाश अर्थात कर्णधार आपण आपल्या टीमला सूचित करा आणि यस दोन्ही कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क साधा. ही दोन्ही कर्णधाराला विनंती आहे. चला जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. आता मात्र थोडा तडका लावला या फिल्डरने. चेंडू हवेत आहे. कोणीही खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. आणखीन एक विकेट कमावण्याची संधी होती.